दोन्ही टीम चांगले खेळणारे रिडर डिफेंडर आहे। बघूया या सामन्यामध्ये कोण जिंकतो। जो चांगला खेळल तो जिंकणार। या सामन्याचं मार्गदर्शन करत आहे जाधव सर, कुंजाराम जाधव सर आणि नवीन वाघमारे। कॉमेंट्री करणार स्वप्नील चव्हाण। कपिल चव्हाण जिथं कुठं असाल माईक कडे या। तुमचा मोलाचा वाटा आहे कॉमेंट्री मध्ये। आणि बघूया उमरीची पहिली चढाई 3 नंबरचा रायडर बघूया एम्पायरचा डिसिजन रेड आउट। आणि देहाल धानोराचा रायडर धन्नू लाईन पार रोशन चव्हाण, युवराज चव्हाण, पवन राठोड, अनिकेत राठोड। बघूया देहाल धानोराचा रायडर 85 नंबरचा रायडर वापस आपल्या कोर्ट मध्ये। आणि बघूया मनसूर भाई, बघूया मनसूर भाई हट्टा खट्टाचा रायडर आणि पकड मजबूत पुन्हा। पण बघूया एम्पायरचा डिसिजन सुपर डुपर रेअर। आणि बघूया 05 नंबरचा रायडर आपल्या संघासाठी काय करू शकतो। लंबा लचकाचा रायडर काय करू शकतो बघूया आपल्या संघासाठी। सेंटर टू कॉर्नर, कॉर्नर सेंटर, हँड टचचा प्रयत्न, लात माराची कोशिश आणि रिटर्न आपल्या कोर्ट मध्ये। आणि बघूया मनसूर भाई बघूया मनसूर भाई काय करू शकतो आपल्या संघासाठी। सेंटर टू कॉर्नर, कॉर्नर सेंटर, लात मारून गडी मारण्याचा काटोकाट प्रयत्न। आणि आपल्या संघात वापर। आणि बघूया थर्ड रेड डुआडायरेड करो या मारो। ए पुंगा पुंगा बजानी 05 नंबरचा रायडरवर करो या मारो अशी परिस्थिती। बोनसचा प्लस बघूया थर्ड रेड डुआडायरेड करो या मारो अशी परिस्थिती आलेली आहे 05 नंबरच्या रायडरवर। आणि बोनस पॉइंट। आणि बघूया 3 नंबरचा रायडर उमरी संघाचा 3 नंबरचा रायडर बघू काय करू शकतो आपल्या संघासाठी। पायाची झलक, हाताची झलक त्याची। आणि रिटर्न आपल्या कोर्ट मध्ये। आणि बघूया 12 नंबरचा रायडर लंबा लचकाचा रायडर धानोराचा किक मारायची कोशिश। बघूया एक पॉइंटचा धावा आणि एक गुण घेऊन गेलेला आहे तो दयाल धानोराचा रायडर। आणि बघूया मनसूर भाई थर्ड रेड डुआडायरेड करो या मरो अशी परिस्थिती आलेली आहे मनसूर भाईवर। बघूया काय करू शकतो मनसूर भाई। किक मारायचा प्रयत्न
लाईन नंबर आलो तिथं आणि बघूया एक पाठचा धावा अंग पण अंग आणि बघूया 05 नंबरचा रायडर आपल्या संघासाठी काहीतरी कर भाऊ पाची झलक हाताची झलक त्याची सेंटर टू कॉर्नर सेंटर बघूया हे पता डिसिजन एक गुण घेऊन गेलेलो आणि बघूया फिर से मंसूर भाई काय करू शकतो मंसूर भाई आणि बघूया मंसूर भाई कोशिश होती भाऊ मंसूर भाई की पण रायडर आउट आणि बघूया धन्नो काय करू शकतो आपल्या संघासाठी 85 नंबरचा धन्नो डुबला सापडलाचा धन्नो बघूया धन्नो काय करू शकतो लाईन नंबर आलो तिथं बघूया धन्नो काय करू शकतो रिटर्न आपल्या कोर्ट मध्ये आणि बघूया पंकज 4 नंबरचा पंकज बघूया पंकज काय करू शकतो आपल्या संघासाठी हाताची झलक पायाची झलक आणि बोनसचा प्रयास आणि बघूया 5 नंबरचा रायडर बालाजी लंबा लचवाचा रायडर बालाजी बघूया काय करू शकतो बालाजी व्यवस्थित जायचंय आणि रिटर्न आपल्या कोर्ट मध्ये आणि बघूया 1 नंबरचा रायडर आणि रिटर्न आपल्या कोर्ट मध्ये थर्ड रेड रेड करो या मरो 05 नंबरचा बालाजी लंबा लचकाचा रायडर बालाजी थर्ड रेड रेड करो या मरो अशी परिस्थिती आलेली आहे बालाजीवर आणि बघूया किकची प्रयास आणि रेड आउट ये थर्ड रेड 06 नंबरचा बाहुबली बघूया बाहुबली थर्ड रेड करो या मरो आणि रायडर आउट हाफ टाइम साठी 3 मिनिट आणि बघूया धन्नो 85 नंबरचा धन्नो आतापर्यंत याचा मात सफळ झाला नाही आता करून टाकेल भाऊ धन्नो बघूया 85 नंबरचा धन्नो बघूया धन्नो सफळ एक गुण गुणसंख्या झाली आहे ती 7 उमरी बाजार 5 आणि हाफ टाइम साठी प्रत्येक संघाला दीदीच टाइम आउट दीदी फर्स्ट दोन्ही संघाला सूचना की एक हाफामध्ये फक्त एका संघाला 2 टाइम आउट असतील 8 मिनिट माझ्या सदस्यांना विनंती आहे की आपण दोन्ही संघांना पाणी पाजवावे आणि हाफ टाइम साठी 2 मिनिट गुणसंख्या झाली आहे ती 7 उमरी बाजार 5 2 गुणांनी पिछाडीवर आहे तो उमरी बाजार हा संघ
मंडळाच्या सदस्यांना विनंती आहे की आपण दोन्ही संघांना पाणी पाजवावे. बंद करून ये मग, चालू आहे कंटिन्यू. सौरभ दादा हो गया हमें पाणी भरायला लावतो पाणी त्यामध्ये उपाध्यक्ष अक्षय भाऊ तोरसाम यांनी प्लेअरला पाणी पाजवावे. भाऊ आपण हा सामना हा टुर्नामेंट आपण ठेवलेला आहे तर आपण हा टुर्नामेंट पार पण पाडणे असं बाजूला राहून सामने पाहून होत नाही. अरे पाणी पडा दिले काही काही करायचो अर्धी भावकी आहे अर्धी भावकी आहे टायमर स्टार्ट. आणि बहुतेक वेळेस 4 नंबरचा खेळाडू पंकज मेश्राम. बघूया काय करू शकतो आपल्या संघासाठी पंकज. 2 गुणांनी पिछेडी रहा तो उमरी बाजार हा संघ अतिशय शांततेने पंकजी चढाई. बघूया गुण घेऊन जातो की नाही आपल्या संघासाठी. लात मारण्याचा प्रयत्न होता पंकजचा आणि अतिशय सुंदर अशी पकड तयार झाणाऱ्या संघाकडून 1 गुण तयार झाणाऱ्या संघाला. गुणसंख्या जी आहे ती द्यायला जाणार 8 उमरी बाजार 5. आणि पुन्हा एक वेळेस 85 नंबरचा खेळाडू धन्नो. काय करू शकतो आपल्यासाठी धनराज जाधव सुपर टॅकल ऑन. जर धनराज जाधव या रडरला उमरी बाजार या संघाने पकड केल्यास उमरी बाजार या संघाला 2 गुण मिळेल. पुन्हा एक वेळेस धन्नो आणि 1 गुण घेऊन परत आपल्या संघात वापस धन्नो. आणि पुन्हा एक 07 नंबर टी शर्टवर नाव लिहिले आहे मनसूर. अतिशय शांत चित्तेने 07 नंबर खेळाडूची चढाई. बघूया गुण घेऊन जातो की नाही आपल्या संघासाठी. आणि परत आपल्या संघात वापस. आणि पुन्हा एक वेळेस धनराज जाधव. बघूया काय करू शकतो आपल्यासाठी धनराज. अतिशय शांत चित्तेने त्याची चढाई. आणि धनराज जाधव या खेळाडूला जर धनराज मुजू चाऊसे यांच्याकडून 101 रुपये. आपले 100 रुपये बच गए पण. आणि 1 गुण घेऊन परत आपल्या संघात वापस धनराज. आणि पुन्हा 07 नंबर काय करतो आपल्या संघासाठी हा 07 नंबरचा खेळाडू चढाई करतो तो दयाळ संघावर. आणि 1+2 3 पॉइंट दयाळ धानोरा. गुणसंख्या जी आहे ती दयाळ धानोरा 13. फर्स्ट टाइम आउट उमरी. गुणसंख्या जी आहे ती दयाळ धानोरा 13 उमरी बाजार 5. हाफ टाइम झाला आहे. हाफ टाइम झाला आहे. 8 गुणांनी पिछेडीवर आहे तो उमरी बाजार हा संघ. जर उमरी बाजार या संघाला या सामन्यात वापसी करायची असेल तर पंकज आणि मनसूरला काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी. ध्यान जाणारा संघ सुद्धा अतिशय मजबूत असा संघ आहे. गेल्या वर्षी सार्कनी या नगरीतून चतुर्थ पारितोषिक पटकाविला होता दहाल जाणारा या संघाने.
याच्यानंतरचा सामना मंडळाचे सदस्य मंडप पेंडॉल मध्ये येऊन सामना सांगावे. टायमर रामपाल चव्हाण टाइम स्टार्ट करा. आणि पुन्हा एक वेळेस 85 नंबरचा खेळाडू धनराज जाधव चढाई करतो. तो उमरी बाजार या संघावर अतिशय शांत चित्तेने त्याची चढाई. गुण संख्या झाली आहे 3 धनोरा 13 उमरी बाजार 5. ऑफिशियल टाइम आउट. दोनों टाइम आउट घेर बाबा इधर. सबस्टिट्यूट जर मनसूर यांनी या खेळामध्ये 3 गुण घेऊन गेले तर मोजू चाऊस यांच्याकडून 501 रुपये. बोनस प्लस पॉइंट. याच्यानंतर होणारा प्रेक्षणीय असा सामना निळा तांडा विरुद्ध सारखनी. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण किट टाकून ग्राउंड मध्ये हजर राहणे. निळा तांडा विरुद्ध सारखनी. बाहेरगावून जे बी संघ आले असतील त्यांनी मंडळात येऊन आपला संघ नोंदणी करून घेणे, अन्यथा आपला संघ स्वीकारला जाणार नाही. आणि 05 नंबरचा खेळाडू 1 गुण घेऊन परत आपल्या संघात गेला. आणि पुन्हा एक वेळेस मनसूर. जर मनसूरने आपल्या चढाईमध्ये 3 गुण घेऊन गेले तर मुर्जी चाऊस कडून 501 रुपये आणि त्याची पकड झाली आहे. मुर्जी चाऊस यांचे पैसे वाचत आहे आज. मुर्जी भैया जब तक आप पेंडॉल में आकर पैसे जमा नहीं करेंगे तब तक कुछ करिश्मा नहीं होगा शायद. आणि पुन्हा एक वेळेस धनराज जाधव. काय करू शकतो आपल्या संघासाठी धनराज. अतिशय शांत चित्तेने चढाई करतो तो धनराज. तोटच मारण्याचा प्रयत्न त्याचा. आणि परत आपल्या संघात वापस धनराज. आणि पुन्हा एक वेळेस 03 नंबरचा खेळाडू उमरी बाजार या संघाचा. काय करू शकतो आपल्या संघासाठी हा 3 नंबरचा खेळाडू. आपला संघ पिछाडीवर आहे आणि त्याची पकड झाली आहे. ती युवराज राठोड यांनी अतिशय सुंदर अशी पकड केली आहे त्याची. आणि पुन्हा एक वेळेस धनराज जाधव. काय करू शकतो आपल्या संघासाठी धनराज जाधव. बघूया. नऊ गुणांनी पिछाडीवर आहे तो उमरी बाजार हा संघ. आणि 1 गुण दयाधनवा संघाला. गुणसंख्या झाली आहे ती दयाधनवा 17 उमरी बाजार 7. 10 गुणांनी पिछाडीवर आहे तो उमरी बाजार हा संघ. अतिशय सुंदर असा बोनस मारण्याचा प्रयत्न होता अक्षयचा. बघूया काय करतो अक्षय आपल्या संघासाठी. बघूया कोणीही ऍक्शन पॉइंट मागू नये. अतिशय क्वालिफाईड एम्पायर आहे आमच्याजवळ. बोनस गुण उमरी बाजार आणि 1 गुण दयाल धानोरा. आणि पुन्हा एक वेळेस धनराज जाधव. आतापर्यंत अतिशय शांत असा खेळ खेळत आहे तो धनराज जाधव. आणि सुपर टॅकल ऑन. धनराज जाधवला धरल्यावर उमरी बाजार संघाला 2 गुण मिळेल. आणि रेड सेफ 1 गुण दयाल धानोरा. पुन्हा एक वेळेस उमरी बाजार या संघाचा खेळाडू लक्की. काय करू शकतो आपल्या संघासाठी हा उमरी बाजार या संघाचा खेळाडू लक्की. काय करू शकतो बघूया. हात मागण्याचा प्रयत्न होता लक्कीचा. बघूया आपण पॉइंट काही मिळेल ना. अतिशय मजबूत असा डिफेन्स आहे तो दयाल धानोरा संघाचा.
मंडळाच्या सदस्यांना विनंती आहे की आपण प्लेयरांना पाणी पाजवावे. मंडळाचे सदस्य आणि रनतोस तो 3 पॉइंट दयाल धानोरा. सेकंड हाफ फर्स्ट टाइम आउट दयाल धानोरा. टाइमर टाइम कॅच. दोन्ही संख्या ती दयाल धानोरा 22 उमरी बाजार 8. म्हणजे आपण सहकार्य करीत असताना सूरज तोरसाम, अक्षय तोरसाम यांचे छोटे बंधू याच्यानंतर जाणारा प्रेक्षणीय असा सामना निरा तांडा विरुद्ध सारकणी. सामना संपण्यासाठी शेवटचे 5 मिनिट. बघूया मनसूर काय करतो आपल्या संघासाठी. मनसूर बोनस मारण्याचा प्रयत्न मनसूरचा आणि अतिशय सुंदर अशी पकड धनराज कडून. बोनस मनसूर आणि 1 गुण धनराज. आणि पुन्हा 05 नंबरचा खेळाडू बालाजी अतिशय शांत चित्तेने चढाई करत होतो. बालाजी काय करत होतो आपल्या संघासाठी. बालाजी संदेश ओ यार कैमरा फोन लगा हाल दो कोई छे को कैमरा लवकर लवकर आणि सुंदर अशी पकड त्याची. 1 गुण उमरी बाजार. मनसूर यांनी जर सुपर हेड मारली तर मोदी चौस यांच्याकडून 501 रुपये. बोनस प्लस 2 गुण उमरी बाजार. मोदी चौस यांनी मंडळाकडे 501 रुपये जमा करते. आणि पुन्हा श्रीकांत आणि 2 गुण घेऊन प्रताप वापस श्रीकांत. पुन्हा एक वेळेस मनसूर. बघूया काय करतो आपल्या संघासाठी मनसूर. लात मारण्याचा प्रयत्न होता मनसूरचा. एक गुण उमरी बाजार. अतिशय क्वालिफाईड एम्पायर आहे धनराज आमच्याकडे. आणि पुन्हा एक वेळेस श्रीकांत काय करतो आपल्या संघासाठी. श्रीकांत 25 कर आणि 14 शेवट 3 मिनिट. चालू संघासाठी शेवटचे 3 मिनिट आणि 1 गुण घेऊन परत आपल्या संघासाठी परत. सामना संपण्यासाठी शेवटचे 3 मिनिट. तर गुणसंख्या झाल्या तिथं धनोरा 26 उमरी बाजार 14. 12 गुणांनी पिछाडीवर आहे तो उमरी बाजार संघ. संघाकडून 1 गुण धनोरा संघाला. मुझे भाई आपने 500 बच गए फिर से एक बार. आज सुंदर अशी जंप मारून परत आपल्या संघात वापस. आणि पुन्हा एक वेळेस 03 नंबरचा खेळाडू चढाई करत होतो त्या संघावर. तर बघूया काय करत होतो आपल्या संघासाठी हा उमरी बाजार संघाचा खेळाडू. लात मारण्याचा प्रयत्न होत होता. बघूया गुण काही मिळेना. अतिशय सुंदर असा डिफेन्स आहे तो दयाल धानोराचा. अतिशय सुंदर असा डिफेन्स. आणि पुन्हा एक वेळेस धनराज जाधव. अतिशय चपळ असा खेळाडू आहे तो धनराज. आणि 1 गुण घेऊन परत आपल्या संघाचा वापस धनराज. पुन्हा एक वेळेस शेवटचा खेळाडू बाकी आहे तो उमरी बाजार या संघाचा अक्षय. बोनस मारण्याचा प्रयत्न होता अक्षयचा. बघूया पॉइंट घेऊन जातो की नाही अक्षय. अक्षय मजबूत असा डिफेन्स आहे तो दयाल धानोरा संघाचा. बघूया संयम ठेवू शकतो की नाही दयाल धानोरा डिफेन्स. आणि अतिशय सुंदर अशी पकड कपिल कडून. 3 गुण दयाल धानोरा 1 गुण उमरी बाजार. आणि विजय झाले आहे तो दयाल धानोरा संघ. दयाल धानोरा कॅप्टन धनराज जाधव. आणि आता होणारा प्रेक्षणीय सामना निरा तांडा विरुद्ध सारकणी. निरा तांडा विरुद्ध सारकणी. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण किट टाकून ग्राउंड मध्ये हजर राहणे.
धनराज कॅप्टन धनराज जाधव पेंडॉल मध्ये येऊन भेट देणे आणि जेबी संघ विजय झाले